श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. राजुरी वैचारिक परंपरेसाठी ओळखलं जाणारं गाव, जिथं राजकारण आणि समाजकारण यांच्यात नेहमी एक स्पष्ट रेष होती. पण आता त्या रेषेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा शांतता होती. एकाही मोठ्या नेत्याने बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पण माघारीनंतर अचानक सगळ्यांनाच आठवलं की शैक्षणिक संस्थेत राजकारण नको होतं. हा नेमका कोणता राजकीय चमत्कार आहे? जर खरंच निवडणूक बिनविरोध हवी होती तर मग घोषणा आणि अर्ज भरण्याच्या आधी का झाली नाही? उमेदवार उभे राहत असताना समिट करण्यासाठी प्रयत्न का झाले नाही? की बिनविरोधाचा मुद्दा पुढे जनतेसमोर का आला नाही? का चांगली प्रतिमा निर्माण करण्यापुरताच होता? 11 जागा आणि 30 उमेदवार आणि 3 पॅनल. ही लढत शिक्षणासाठी आहे की प्रतिष्ठेसाठी? शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी आहे की राजकीय ताकद दाखवण्यासाठी? याचं उत्तर आता सभासदच देणार आहेत. राजुरीच्या जनतेला आणि सभासदांना आता फक्त राजकीय भाषणं नकोत, तर कृती पाहिजे. कारण राजकारण हे संस्थेबाहेर, शिक्षण संस्थेबाहेर असलं पाहिजे. शिक्षण संस्था ही कोणत्याही पक्षाची नसते, ती समाजाची असते. आणि समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आणि आता समाजाचा जाब विचारणार आहे. 19 जुलैला मतदान होईल, निकाल लागेल. पण खरी परीक्षा मतपेटीतून उमेदवारांची नाही, तर शब्द आणि कृती यांच्यातील अंतराचे असणार आहे. गावच्या प्रतिष्ठेच्या आणि राजकारणाच्या याच्यात जी वैचारिक बैठक म्हणून ओळखली जाणारी पांढरीची बैठक, हिला तडा जाऊ नये असं AB न्यूज नेटवर्कला वाटतं. मात्र हे सगळं गावच्या राजकीय पुढारी आणि ग्रामस्थांच्या हातात आहे. गावची तरुण पिढी आणि ज्येष्ठांचा विचार घेऊन ह्या राजुरीच्या पांढरीच्या बैठकीला कुठेही तडा जाऊन देणार नाही, हीच अपेक्षा. सुरेश बिजोळ, AB न्यूज नेटवर्क, राजुरी.